गोपी आणि सागर सलामीची जोडी रबाळे संघाची इथे मात्र मैदानामध्ये तैनात झाली आहे. 4 षटकांची लढत असेल. 1 षटक हे पॉवर प्लेचा असेल याची नोंद घ्या. यानंतर फ्रेश राऊंड खेळवली जाईल. GR तुर्बे आणि त्यांच्या विरुद्ध साई सागर ऐरोली जो संगणक इथे उपस्थित असेल त्यांनी आपली उपस्थिती दाखवा. कारण इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करणार आहोत. जो संघ उपस्थित असेल त्याच्या संगणकाने उपस्थिती दाखवणं गरजेचं असेल. दुसऱ्या संघाचा संगणक इथे उपस्थित नसेल तर जो उपस्थित असलेल्या संगणकाला आम्ही टॉस विन इथे देतोय. हा अगदी नियम कालच्या दिवसापासून इथे वापरला जातोय. शिस्तबद्ध हे क्रिकेट या नवी मुंबईतील बेलापूर नगरीमध्ये साईबाबा चषक 2025 पर्व क्रमांक 4 चेतनदादा म्हात्रे आणि करणदादा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकार होणारी स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. जे नियम आहेत ते सर्वांना सारखेच असतील. त्या कारणामुळे दोन्ही संघांना विनंती आहे की आपण आपली उपस्थिती दाखवा. 4 षटकांची लढत असेल आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस अनिवार्य आहे. सुरुवात इथे मात्र पाहायला मिळते अवंतरने. पुढचा चेंडू आता मात्र हवेमध्ये अगदी हवेशी वार्तालाप करत असताना चेंडू वन बाउंड सीमारेषा गाठतो आणि नशिबाचा चौकार इथे मात्र नक्कीच रबाळे संघाला मिळत असताना धावसंख्या धावफलकावर एका चेंडूच्या समाप्तीनंतर पाहायला मिळेल ती 5 या आकड्यावर. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र अगदी चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. चांगलं कमबॅक येते मात्र डॉट बॉलच्या साहाय्याने पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल होता इथे चूक केली आणि त्याचा भोगवटा भोगावा लागतोय. हा चौकाराच्या साह्याने आता मात्र आक्रमक भूमिका गोपी याची पाहायला मिळते. एक चेंडू फलंदाजाचा, एक चेंडू गोलंदाजाचा, पुन्हा एकदा फलंदाजाचा एक चेंडू, अशी स्थिती मात्र पाहायला मिळते. धावसंख्या एकूण या 2 चौकाराच्या साह्याने जाऊन पोहोचली जाते ती 9 आकड्यावर. पॉवर प्ले क्रमांक 1 हाताळत असताना आपण पाहतो या गोलंदाज गौरव 9 धावा धावफलकावर. चांगला फटका आता मात्र वाव मिड आपला काय झोल टिपलाय. पहिल्या विकेटचं पतन, पहिला हादरा, पहिला मोठा दे धक्का रबाले टीमला. धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 9. मागच्या सामन्याचा पहिल्या सामन्याचा आजच्या दिवसातील हिरो प्रकाश. नक्कीच आपण पाहतोय जय श्रीराम ही थीम अगदी हिंदुत्वाचं आठवण करून देणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. आणि नक्कीच आपण पाहतोय चेतनदादा म्हात्रे आणि करणदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून ही हिंदुत्वाची ओळख पटवून देणारी ही स्पर्धा साईबाबा चषक 2025 पर्व क्रमांक 4 मित्रांनो लाख मोलाची स्पर्धा आहे आणि अगदी शिस्तबद्ध नियम कटिबद्ध असलेली ही स्पर्धा पाहायला मिळते. आखूड पद्धतीचा चेंडू होता मोठ्या फलंदाजा समोर अशी गोलंदाजी कुठेतरी महागडी ठरते. परंतु इथे काहीतरी बिनसलं गेलं फलंदाजाचं. शेवटचा एक चेंडू चांगलं कमबॅक 2 चौकार खाऊन देखील धावा खर्च केला त्या फक्त 9.
आणि आता मात्र क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग मिड विकेटला पाहायला मिळते. डीप मध्ये चांगला प्रोडक्शन होतं. षटक संपलं क्रमांकाचं पहिलं षटक अखेरीस अगदी आपण सरासरीचा विचार केला 10 हा आकडा एका गड्याच्या मोबदल्यात नेल्सन फिगर पाहायला मिळते. अगदी धावफलकावर 101 एका षटकाच्या समाप्तीनंतर जरूर पाहायला मिळते. 10 वर 1 अशी सद्यस्थिती पाहायला मिळते ती सिद्धिविनायक रबाली टीम. दुसऱ्या फेरीतील आजच्या दिवसातील हा पहिला सामना आहे. पुढचा सामना असेल साईसागर ऐरोली आणि GR तुर्बे. GR तुर्बे आणि साईसागर ऐरोली इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. मित्रांनो, जर आपला कोणी प्रतिनिधी आला असेल तर आमच्याशी संपर्क साधा, अन्यथा समोरच्या उपस्थित संघाला आम्ही जरूर नाणेफेकीचा कॉल विन घोषांकित करतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजच्या मार्कवर दुर्वेश आलाय. सुरुवात होते दुसऱ्या षटकाला आणि इथे मात्र पहिला चेंडूवर इथे मोठा मासा जाळ्यामध्ये बसलाय. मागच्या सामन्याचा पहिल्या सामन्याचा हिरो अगदी स्वस्तामध्ये बाद होत असताना पाहायला मिळतो. इथून एक या धावसंख्येची वैयक्तिक खेळी करून प्रकाश बॅक टू द डगआउट. आता मात्र अडचणी वाढल्या गेल्यात सिद्धिविनायक रबाले या टीमच्या. चला नवीन फलंदाज आपण पाहतोय. अजय आलाय चौथ्या क्रमांकावर. अगदी गोपी बाद झाला, आता प्रकाश बाद झाला. आता मात्र दुसऱ्या क्रमांकाचा आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज या दोघांवर मात्र आता जबाबदारी आली आहे. महत्वाची मॅच आहे. इथून जर आपण जिंकला तर सुपर 6 मध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये खेळण्याची नामी संधी असेल. जर हारला तर मात्र घरच्या रस्त्याला मात्र परतीचा प्रवास चालू करावा लागेल. पाहूया कोणता संघ एक एक सामना जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढत असतो आणि त्या आत्मविश्वासाला अनुसारून इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून फरार होत असताना चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. येतो हा षटकार. सहा धावांनी आता मात्र आत्मविश्वास वैयक्तिक खातं षटकाराच्या साह्याने खोलून देत असताना 16 हा आकडा गाठलाय. आता मात्र पाहावा लागेल ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू अव्हांतर पंच विनायक झेंडे जरूर दंडित करत आहेत. धावसंख्या 17. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये वेळेअभावी सामने खेळवावे लागतात, त्यामुळे थोडंसं सहकार्य. चला टॉस साठी या दोन्ही टीम. आता मात्र खोदून काढायचा होता. अगदी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे प्रीतम आणि प्रीतमच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. एक धाव फलकावर ऍड होईल, संघ जाऊन पोहोचला जातोय 18 या आकड्यावर. अगदी शांततेचं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न इथे रबाले संघाकडून. आता मात्र स्विंगिंग मिस, चेंडू जाईल डॉट बॉल. चांगलं यष्टीरक्षण जरूर पाहायला मिळते. निलेश भोईर चांगलं यष्टीरक्षण. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. डान्सिंग डाऊन केलायचा होता, ऑफ ड्राईव्हचा फटका. जयेश चेंडू खाली, होणार नाही चूक आणि फलंदाज बाद होत असताना ते पाहायला मिळेल. हादरा क्रमांक 3 तिसरा देवक्का. अगदी सिद्धिविनायक रबाले टीमचा हा
सागर सलामीला आल्यानंतर स्वस्तामध्ये बाद होत असताना पाहायला मिळतोय. 3 गडी बाद सद्यस्थिती 18 या आकड्यावर. लास्ट बॉल शेवटची डिलिव्हरी असेल. तसेच अग्रोली गावचे समाजसेवक आपण पाहतोय चांगले खेळाडू संजय दादा पाटील. तसेच आपण पाहिलं तर सिडको युनियनचे अध्यक्ष देखील आहेत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. साईबाबा चषक 2025 पर्व क्रमांक 4 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मंदार आलाय नवीन फलंदाज. लास्ट डिलिव्हरी सेकंड ओव्हर. चांगला स्पेल हाताळलाय. जोरकस मारण्याचा प्रयत्न. कही पे निगाह है कही पे निशाणा. अगदी ही गोलंदाजी आवडली असेल. एक षटकार वगळता अतिशय सुरेखरित्या गोलंदाजी पाहायला मिळाली. 8 धावा खर्च करून इथे गडी बाद केले ते 2 धावसंख्या धावफलकावर पहिल्या 12 मध्ये आलेत 18. उर्वरित 12 मध्ये किती येतील याकडे मात्र सिद्धिविनायक रबाले संघाचं लक्ष जरूर असेल. 18 धावा धावफलकावर. 1 8 18. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. षटक तिसरं हाताला असताना वाव जबरदस्त फटका. अगदी आपण पाहतोय बिग हिट केलाय. सुरुवात इथे केली आहे राजकुमार याच्यावर. स्वॅग से करेगा सबका स्वागत. आणि षटकाराच्या साह्याने इथे तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. धावसंख्या 6 वाढेल. अगदी आपण पाहिलं रबाले टीम या षटकाराच्या साह्याने आत्मविश्वास वाढवत असताना अजय याच्या माध्यमातून ठोकलेला षटकार नवीन संजीवनी देईल तो रबाले टीमला. आणि धावसंख्या धावफलकावर 24 धावा. पुढचा चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आता मात्र चांगला चेंडू मात्र पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून. अगदी गोलंदाज राजकुमार मागच्या सामन्याचा हिरो. जबरदस्त सामना रंगला होता. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तो सामना रंगला गेला. लोअर फुल टॉस ही चूक आपल्याला महागात पडेल. चुकीला माफी नाही. येतो हा षटकार. 30 धावा धावफलकावर. आता कुठेतरी आत्मविश्वास वाढलाय. चांगल्या स्थितीमध्ये येत असताना प्रथमतः फलंदाजी करतोय सिद्धिविनायक रबाले टीम. आणि आता मात्र कुठेतरी 3 सलामीवीर बाद झाल्यानंतर आघाडीचे 3 फलंदाज बाद झाले. 4थ्या क्रमांकावर अजय आला. आणि त्यानंतर त्याने चांगले आक्रमक फटके सजवण्याचं काम. गाडी काढायचे मैदानामधून. 2 षटकार 3 चेंडूमध्ये 1 डॉट बॉल असे षटक पाहायला मिळतंय राजकुमार याचं. चला टॉस साठी पुन्हा एकदा कॉल आहे. अजून एक षटक शिल्लक असेल या षटकानंतर. आणि हा पुन्हा एकदा डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर षटकार आणि पुन्हा एकदा डॉट बॉल असे हे 4 चेंडूंचं षटक सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय.
वाव, ऑफ चा फटका चपराक लगावली आहे. जणू काही क्लास दाखवलाय. म्हटलं जातं ना, फॉर्म इज टेम्पररी परंतु क्लास इज परमनंट. आणि इथून हा क्लास दाखवत असताना या षटकामध्ये तब्बल तिसरा षटकार ठोकलाय. 5 मध्ये 18 खर्च केले आहेत. मागच्या सामन्याचा हिरो होता परंतु आता कुठेतरी बॅकफुटवर जात असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर 36 धावा. शेवटचा चेंडू. जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन अजय याच्या बॅटमधून. अगदी चौथा षटकार ठोकला आपल्या इनिंगचा. चांगला फुटवर्क पाहायला मिळतोय. आता क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जरूर विसावला गेलाय. तिसऱ्या षटकाचा शेवट पाहायला मिळाला. एक या धावसंख्येने तब्बल 19 धावसंख्येचा खर्चिकपणा या षटकामध्ये झालं गेलं. एकूण 3 षटका अखेर 37 धावा धावफलकावर. आणि शेवटच्या षटकासाठी कोणाच्या खांद्यावर दिली जाईल जबाबदारी हे देखील पाहावं लागेल. तत्पूर्वी मात्र GR तुर्बे आणि साईसागर ऐरोली दोन्ही टीम टॉससाठी यायचं आहे. हे शेवटचं षटक आहे. सूचना आपल्यापर्यंत वारंवार पोहोचवली जाते. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं या स्पर्धेचा नियम आहे. अन्यथा जो उपस्थित कर्णधार असेल त्याला टॉस विन घोषित केला जातोय. दोन्ही संघनायक उपस्थित नसतील तर मात्र एक षटक कमी करण्यात येईल. दोघांची याची विनंती आपण सर्वांनी घ्या. गोलंदाजीसाठी विकी आलाय. शेवटचं षटक हाताळेल. गावदेवी ऐरोली विरुद्ध सिद्धिविनायक रबाले. शॉर्ट बॉल होता. इथे मात्र क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा ऑफ साइडला फटका टोलवला गेलाय. अगदी नजाकत, ताकद आणि मनगडाचा वापर पाहायला मिळालाय. आणि 4 धावांनी या षटकाची येथे सुरुवात. एकूण धावसंख्येचा आपण विचार केला तर 41 अजून 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजय आहे ज्याच्या नावातच जय हे अक्षर आपल्याला पाहायला मिळतात. तो सध्याच्या घडीला कुठेतरी बॅकफुटवर चालला होता रबाळे टीम परंतु त्याने सावरलाय. हा देखील आकुडबाजीचा चेंडू. मिस टायमिंग. झेल खाली. क्षेत्ररक्षक होणार नाही चूक. आणि आता मात्र फलंदाजाला सोडावं लागतं मैदान. चांगली फलंदाजी. जरी फलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या झाल्याच पाहिजे. वैयक्तिक 30 धावसंख्येचं योगदान देऊन अजय मात्र परतला गेलाय. जबरदस्त मॅरेथॉन इनिंग. अगदी 18वर 3 बाद गडी होते. त्यानंतर जी पार्टनरशिप आणि मोलाचा वाटा अजय याचा जरूर पाहायला मिळते. 30 धावसंख्येचा नवीन फलंदाज नितीन आलाय. उर्वरित या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. तसेच मान्यवर देखील व्यासपीठावर आहेत. मोहन काका असतील, संदीप म्हात्रे असतील, तसेच स्पर्धेचे आयोजक आपण पाहतो करण दादा, चेतन दादा हे देखील आहेत. आणि नक्कीच समोर प्रेक्षक देखील मोठ्या आनंदात स्पर्धेचा. इथे मात्र काय घडलंय. अगदी शपलवन खेळायचा होता परंतु चेंडू चाललाय डॉट बॉल. चांगला लाईनने गोलंदाजी करत असताना या स्लॉग ओव्हरच्या ओव्हरमध्ये जखडून ठेवले. पहिला षटकार वगळता लगेचच फलंदाजाला बाद केला आणि त्यानंतर हा डॉट बॉल. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावसंख्या धावफलकावर 41 लॉस ऑफ 4 विकेट. पुन्हा एकदा शपलून खेळायचं होतं परंतु लाईन खराब आहे. अवांतर धावसंख्येत भरणार संघाची धावसंख्या 42 लॉस ऑफ 4 विकेट्स. बेचाळीस धावा धावफलकावर जरूर पाहायला मिळतात. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गाडी काढा मैदानातून. बाईक देखील काढायची होती. येल्लो कलरची स्कूटी आहे ती देखील काढा.
स्कूटी चालक ती काढायची आहे. शॉर्ट बॉल होता, हुक करायचा होता, परंतु इथे जरूर जखवून ठेवलंय. याच आपण पाहतो बेलापूर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3चा उत्कृष्ट गोलंदाज कल्पेश बाबूराव पाटील याचं देखील आगमन झालंय. आता देखील जखडून ठेवलंय. गतीमध्ये परिवर्तन, अगदी डोक्याचा वापर करून गोलंदाजी करतोय गोलंदाज विकी. पहिला चौकार आला होता, त्यानंतर काय गोलंदाजीचं प्रदर्शन दाखल करतोय. बॅटची एज आणि चेंडूचा लघुशंकी क्षेत्रामध्ये मिळेल फक्त एकच धाव. एकत्रितरित्या 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धावफलकावर 43 आणि 44 धावसंख्येचं हे लक्ष असेल आणि अगदी शेवटच्या या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या एकदा जोरदार टला झाला पाहिजे. एक चौकार येऊन देखील फक्त 6 धावांचा षटक हाताळलंय. चला टॉससाठी दोन्ही टीम, जर चेंडू पडण्या अगोदर आपण आला नाही तर मात्र एक षटक कमी करण्यात येईल आणि जो संगणक उपस्थित असेल दुसरा संगणक. चला दोन्ही टीमचे संगणक आले. चला टॉस करायचा आहे. एका बाजूला GR तुर्बे आणि साई सागर ऐरोली या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मी विनंती करेन मोहन काका आपण या. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. चला टॉस साठी यायचं आहे. टॉस करणार आहोत. एका बाजूला आपण पाहणार आहोत साई सागर ऐरोली आणि GR तुर्बे या दोन टीम. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा हा तिसरी लढत असेल. टॉस जरूर दाखवायचा आहे दोन्ही कॅप्टनला. एका बाजूला करण म्हात्रे, एका बाजूला चेतन म्हात्रे. चला कॉल तुर्बे टीमचा असेल. चेतन म्हात्रे आणि आता करण. काल चेतनचा दबदबा होता, आज करण. डिसिजन लगेचच डिसिजन लवकरात लवकर सांगा. चला सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. जयेश पाटील आणि निलेश भोईर. चोवीस चेंडू आणि 44 धावसंख्येचा पाठलाग जरूर करायचा आहे.
चला सामन्याला सुरुवात होईल. दुसऱ्या फेरीची लढत मित्रांनो आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये तब्बल 43 धावसंख्या केल्या आणि 44 धावसंख्येचं हे टार्गेट उभारलं. सलामीची जोडी निलेश भोईर आणि जयेश पाटील जोडी पाहायला मिळतोय. अकराची सरासरी इथून प्रत्येक षटकामागे जरूर गाठावी लागेल. त्यासाठी दोन महत्वाचे फलंदाज इथे तैनात झालेत. गोलंदाजीसाठी सागर सिद्धिविनायक रबाल या टीम कडून जरूर सज्ज झालाय. पहिला चेंडू जोरकस मारायचा होता. यष्टीरक्षकाकडून चूक, परंतु तिथे बॅकअप चांगला आहे. चेंडू जाईल पहिल्या क्रमांकाचा हा डॉट बॉल. पुढचा चेंडू पाहायला मिळेल. P1चं पहिलं षटक हाताळत असताना चांगला चेंडू हाताला गेलाय. वारंवार इथे मात्र बांधून ठेवलंय आणि चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक धावने खातं या संघाचं उघडलं जातोय. एक धाव इथे वाचवणं गरजेचं असेल रबाले टीम साठी, कारण आपण जे डॉट बॉल फेकणार ना त्या डॉट बॉलने ते मात्र दबाव वाढेल. अगदी तेच क्रिएट करणं गरजेचं असेल. सुरुवातीपासून दबावात जर फलंदाजांना ठेवलं तर येणारा काल थोड्याशा अडचणीमध्ये ऐरोली संघाला सावरावा लागेल. शॉर्ट बॉल होता. चेंडू हवेमध्ये नो मॅन्स लाईन मध्ये ट्रॅव्हल झालाय. दूरवरून क्षेत्ररक्षक जरूर धावतोय. अगदी आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त एकच धाव पाहायला मिळते. चांगला षटक आतापर्यंत पाहिला तर पहिल्या 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. त्यामध्ये एक 22 धाव जरूर पाहायला मिळते. पुढचा चेंडू आता मात्र जयेश प्रथमताच चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. मिळेल फक्त सिंगल. मोठ्या फटक्यांपासून वंचित. 11ची सरासरी इथे गरजेची होती आणि आता 4 मध्ये आलं. आता 3 म्हणजे येणाऱ्या 2 मध्ये एखादा तरी मोठा फटका जर आला तर आत्मविश्वास इथून ऐरोली संघाचा वाढला जाईल. तेच करावं लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना ही झुंज द्यावी लागेल. 2 मातबर संघातील हे महायुद्ध या बेलापूरच्या क्रीडांगणावर पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल होता आणि आता जसा उल्लेख झाला तसा हा चेंडू 3 बाउन्स चाललाय. सीमारेषा ओलांडतोय आणि येतो हा पहिला या इनिंगचा चौकार जयेश पाटील याच्या बॅटमधून. शेवटचा चेंडू आहे. एक चेंडू नंतर षटक संपेल. 5 मध्ये अगदी आपण पाहिलं तर 7 धावा आल्यात. अजून एखादा मोठा फटका 11ची सरासरी गाठण्यास मदत करेल इथून ऐरोली टीमला. नक्कीच चौकारानंतर हा येतोय शॉर्ट बॉलवर हुक केलेला हा चेंडू. फुल पॉवरफुल सक्सेसफुल. आणि आता धावांचा विचार केला तर धावा पहिल्या षटका अखेरीस 13. अठरा चेंडू मध्ये 31 धावसंख्येची अजून आवश्यकता आहे. सरासरीच्या अनुषंगाने विचार केला तर 2 धावा इथून ऐरोली टीम जोरू पुढे सरसावली आहे. महत्वाचं षटक असेल. इथून एकतर धावा रोखाव्या लागतील, विकेट घ्यावी लागतील रबाली टीमला. आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर जे दडपण जुगारून आता मात्र 2 मोठे फटके आल्यात ऐरोली टीम कडून. या षटकामध्ये प्रतिहल्ले केले तर सहज सोपा सामना आपल्या कोठ्यामध्ये खेचता येईल. नक्कीच ते प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही बाजूने होतील. महत्वाचा सामना आहे कारण एक सामना जिंकला दोन्ही संघाने.
मोठमोठ्या संघाला इथे मात्र या स्पर्धेतून बाहेर करत असताना या फेरीमध्ये दोन्ही संघ पोहोचलेत आणि यानंतर साईसागर ऐरोली आणि GR तुर्बे या दोन संघादरम्यान लढत जरूर पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि 31 धावसंख्येचं समीकरण सुपर 6 मध्ये जाण्यासाठी दोन संघातील महायुद्ध पाहायला मिळतंय. अगदी आपण थरार पाहतोय. साईबाबा चषक 2025 पर्व क्रमांक 4 चेतनदादा म्हात्रे करणदादा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकार होणारी स्पर्धा. दिवस क्रमांक 2 आणि आजच्या दिवसातील ही तिसरा सामना अगदी आपण पाहतोय. पहिल्या 4 संघांमधून 2 संघ विजेतेपद पटकावून या सामन्यामध्ये खेळत असताना एकमेकांसमोर ही लढत पाहायला मिळते. निलेश आहे. निलेशच्या बॅटमधून हा चेंडू जरूर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक होता परंतु चांगलं बॅकअप आणि चेंडू मात्र पाहायला मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि पाहता पाहता तब्बल 3 धावा पळून काढल्यात आणि बऱ्याच काळानंतर निलेशाच्या माध्यमातून या 3 धावा जरूर अशक्य नाही परंतु शक्य करून दाखवलंय. संघाला गरज असताना महत्वाची भूमिका आपण पाहिलं ना. कित्येक सामन्यांमध्ये या शरीरयष्टीचे खेळाडू असतात ना, जास्तीत जास्त 2 धावा धावू शकतात आणि त्यानंतर स्वतःला सावरतात, परंतु इथे जिद्द आणि चिकाटी दाखवली निलेश दादांनी. शॉर्ट बॉल आहे. जयेश याच्या बॅटमधून निघालेला वार त्याला केला इथून झेल टिपून प्रतिवार करत असताना पहिल्या विकेटचं पतन. पहिला दे धक्का. टीम पाहतो आपण ऐरोली टीमला लगावला जातो. धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 16 या आकड्यावर. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 16. आता उर्वरित 16 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज आहे. चांगली बॅट इथे मात्र लागली होती परंतु थोडासा मिस टायमिंग झेल तिथे टिपला गेला आणि जयेशला मात्र परतावा लागलाय. पहिला धक्का लागला ऐरोली टीमला. गावदेवी ऐरोली विरुद्ध सिद्धिविनायक रबाले. अगदी आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 2 षटके, एक चौकार एक षटकार जो फटका जो आला ना त्यानंतर आत्मविश्वास जरूर वाढलाय परंतु थोडासा स्वतःवर निराश होऊन जयेश मात्र तंबूच्या आशेला परतला गेलाय. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल हुक केलाय. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली होणार नाही चूक. गेल्या पावलांनी परतीच्या प्रवासाला इथे मात्र जगदीश पगडे नक्कीच पाहायला मिळतील. बॅक टू बॅक दुसरा हादरा लगावला जातोय गोलंदाज नितीनच्या माध्यमातून. नवीन फलंदाज आपण पाहणार आहोत. 4थ्या क्रमांकावर अगदी दाखल झालाय. जगदीशने मात्र निराश केलं परंतु त्याची जागा भरून काढण्यासाठी दुर्वेश जरूर मैदानामध्ये दाखल होईल. अगदी आकर्षक करणारी जर्सी आपण पाहतोय ऐरोली टीम. आश्रित प्रीतम पाटील यांनी स्पॉन्सर केलेली अगदी प्रीतम दादांच्या माध्यमातून हा ड्रेस कोड देखील पाहायला मिळतोय गावदेवी ऐरोली टीमला आणि त्यांचा खेळ देखील चांगला जरूर या टीम मध्ये त्यांचं महत्वाचं योगदान जरूर पाहायला मिळतंय. रंगीबिरंगी टी शर्ट्स जरूर आकर्षित करतायत. मध्ये 28 करायचे आहेत. कुठेतरी आता थोडासा आत्मविश्वास वाढला असेल कारण नवीन फलंदाज ज्या वेळेला मैदानामध्ये येत असतात तेव्हा थोडंसं दडपण जरूर असतं कारण आपले सलामीचे साथीदार बाद झाल्यानंतर आपलं खेळपट्टीवर टिकून राहणं इथे महत्वाचं असतं. नक्कीच आता दुर्वेश आणि निलेश ही जोडी आपण पाहतोय.
15 मध्ये 28 गोलंदाज नितेश रबाले टीमचा चांगली कामगिरी बजावतोय. शॉर्ट बॉल होता, हुक करायचा होता, परंतु स्विंग मिस, चांगलं यष्टीरक्षण जरूर पाहायला मिळतोय. चेंडू जातो हा डॉट बॉल. आता मात्र थोड्याशा अडचणी जरूर वाढत चालत. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक. 14 मध्ये 28 धावसंख्येची आवश्यकता आहे. बांधून ठेवलं या षटकामध्ये. इथे मात्र चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू जाईल इथून 4 धाब्यांसाठी. येतोय हा महत्वाचा, अति महत्वाच्या क्षणाला संजीवनी देणारा हा ऐरोली टीमला 4 धावांचा चौका. इथे जर झेल टिपला असता तर मात्र मोठ्या अडचणीमधून सामना करावा लागला असा ऐरोली टीमला, परंतु नशिबाचा चौकार आलाय. या चौकाराने धावसंख्येचा विचार केला. 20 धावा धाफलकावर, म्हणजे 24 धावा अजून कराव्या लागतील. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आपण पाहणार आहोत मित्रांनो. इथे मात्र जोरो ऑनरोलचा फटका क्षेत्ररक्षक आहे. चांगलं जजमेंट. वन बाउंड चेंडू अडवला जातोय. फक्त एकच मिळेल, एकाशिवाय दुसरं काही नाही. 21 धावा धाफलकावर. येणारे 12 चेंडू 12 मध्ये करायचे आहेत 23 धावा. पहिल्या 12 चेंडूंमध्ये अगदी 21 आलेत आणि 2 महत्वाचे विकेट देखील प्राप्त केलेत. चला 12 मध्ये 23 ची आवश्यकता आहे. दुर्वेश आणि निलेश फलंदाजी आपण पाहतो गावदेवी ऐरोली, आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज सिद्धिविनायक रबाले टीम. शुभम आलाय. हे षटक महत्वाचं असेल दोन्ही टीमसाठी, कारण 12 मध्ये 23 ची आवश्यकता आहे. इथून कमीत कमी धावा खर्च केल्या जातील की जास्तीत जास्त, हे देखील पाहावं लागेल. वाईट बॉल आलाय. आता मात्र 12 मध्ये 22 ची आवश्यकता असेल. अर्ध्या धावांचा पल्ला गाठलाय, अजून अर्ध्या धावांचा पल्ला गाठायचा आहे, परंतु इथे यष्टीरक्षकाकडून चूक होतीये. या चुका टाळाव्या लागतील. एक एक धाव आपल्यासाठी महत्वाची असेल, ते दडपण वाढवेल फलंदाजी करणाऱ्या संघावर. याचा विचार विनिमय इथून नक्कीच गोलंदाजी करणाऱ्या संघाला करावा लागेल. गोलंदाजी चांगली करत असते. क्षेत्ररक्षणाची साथ लाभणं, त्याचा आत्मविश्वास त्याच कारणामुळे वाढत असतं. 11 खेळाडूंचा हा खेळ आहे आणि इथे सर्वांची साथ लाभणं गरजेचं असेल. चेंडू जातो वाईड बॉल. 24 धावा धावफलकावर आणि आता मात्र 20 धावसंख्येची आवश्यकता. चेंडू शिल्लक असतील 11 मध्ये करायचे आहे त्या 20. शॉर्ट बॉल होता. इथे मोठा फटका अपेक्षित होता, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त मिळेल ती फक्त सिंगल, एकाशिवाय दुसरं काही नाही. आणि आता 10 मध्ये करायच्या आहेत त्या 19 धावा. या 4 चेंडूंमध्ये एखादा दुसरा मोठा फटका आला तर आत्मविश्वास नक्कीच वाढेल आणि तेच गरज आहे विजयाच्या दिशेने वाटचाल करून देण्यासाठी गावदेवी ऐरोली टीमला. परंतु दुसऱ्या बाजूने आपण विचार जर केला ना तर सिद्धिविनायक रबाले टीम इथे मात्र या धावा वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करते. एखादा दुसरा एक धक्का दिला, विकेट घेतलं तर मात्र अडचणीमध्ये सापडेल ऐरोली टीम आणि तेच प्रयत्न इथे करावे लागतील रबाले टीमला. दहा मध्ये 19 गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज शुभम आपण पाहतोय. सोडून दिलाय ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंचांचे
हात समांतर धावा मिळतील आव्हांतर आणि आव्हांतर धावसंख्येचा विचार केला 26 धावा धावफलकावर. आता मात्र 10 मध्ये 18. आधीच पॉकेट मनी कमी आहे आणि खर्चिकपणा वाढत चाललाय. अडचणी वाढतील येणाऱ्या कालामध्ये. आता मात्र लेट कट केलायचा होता तिथे धावा धावून काढायच्या आहेत. एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. 2 धावांनी धावफलकाला आकार दिला जातोय. 28 धावा धावफलकावर. 9 चेंडू 16 धावसंख्येची अजून देखील आवश्यकता आहे. गावदेवी ऐरोली विरोधात सिद्धिविनायक रबाल या दोन संघामधील हे महायुद्ध रंगत असताना जो पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये जोडून मिसटायमिंग आहे. चूक झाली आहे. इथे काय घडलंय? ज्या वेळेला जेल सोडले जातात त्या वेळेला मोठी धावसंख्या उभारली जाते. अगदी मागचा सामना आपण पाहिला 0वर बाद करण्यामध्ये इथे संधी आली होती कोपरी संघासमोर निलेश भोईर यांना, परंतु तो जजमेंट चुकला आणि त्यानंतर अगदी 29 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग निलेशांच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा या दुसऱ्या सामन्यामध्ये त्याच फलंदाजाचा झेल इथे म्हटलं सोडला जातोय. आठ मध्ये 15ची आवश्यकता. शॉर्ट बॉल मिसटायमिंग आहे. झेलची संधी. आता होणार नाही चूक आणि आता टिपला जातो झेल. संपला जातो फलंदाज दुर्वेशाचा खेळ. आदरा क्रमांक इथून लागला जातो तो 3रा आणि अगदी आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद पाहायला मिळते ती 29. आता मात्र समीकरण असेल 7 चेंडू 15 धावा. नवीन फलंदाज लेफ्ट हँडेड बॅटेड आहे प्रीतम पाटील. शेवटचा चेंडू जरूर आहे. अगदी या षटकामध्ये आपण पाहिलं 3 आव्हांतर चेंडू फेकलेत गोलंदाज शुभम यांनी. शेवटचा चेंडू कशा रीतीने रिलीज केला जाईल हे देखील पाहावं लागेल. 7 मध्ये 15 कंपल्सरी चेसिंग. मागच्या सामन्यातील 5व्या षटकातील शेवटचा चेंडू जो षटकार ठोकला होता ना प्रीतम पाटील याने, त्याच कारणामुळे इथे पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन केला ऐरोली टीमने. तोच कारनामा इथे करावा लागेल कारण 7 मध्ये 15ची आवश्यकता आहे आणि इथे अभिनय तो कभी नाही इथे मात्र करून द्यावा लागेल. 7 चेंडू 15 धावा 15 धावा 7 चेंडू गावदेवी ऐरोली की सिद्धिविनायक रबाले पुढच्या फेरीमध्ये सुपर 6 मध्ये कोण दाखल होईल यासाठी हे महायुद्ध. शेवटचा चेंडू आपल्या षटकातील कोठ्यातील फेकण्यासाठी गोलंदाज रबाली टीम कडून सज्ज झालाय. शुभम 3 अव्यांतर चेंडू आतापर्यंत हाताळले. प्रीतमला इथे मात्र फुल टॉस आणि इथे पाहावं लागेल चांगलं क्षेत्ररक्षण. मोठा फटका अपेक्षित होता परंतु इथे आपण पाहिलं तर हवा तसा फटक्यातला ताकद इथे मात्र रिलीज झाली नाहीये. षटकांचा समाप्ती होती ते 3ऱ्या अगदी 6 मध्ये करायच्या आहेत त्या 13 धावा. सहा मध्ये 13 अति तटीची लढत पाहायला मिळते. अगदी अजूनही या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही अमर सर. अशी रंगत मजेदार आज लढती होत आहेत. काल अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहिलं अगदी शेवटच्या सामन्यामध्ये महापे संघाला 11 मध्ये 11ची गरज होती. तिथे देखील त्या संघाला रोखलं. जय गजानन कोक्षे संघाने सुपर 3 मध्ये धडक मारली आणि त्या 11 मध्ये 11च्या सामन्याची इथे मात्र हवाच काढून टाकली होती. 2 मध्ये 7 असं समीकरण जोडून येऊन टेपलं होतं. अगदी क्रिकेटचा खेळ आकड्यांची
ही फेराफेरी पाहायला मिळते. 6 मध्ये 13ची आवश्यकता आहे. चला 6 मध्ये 13ची आवश्यकता आहे. थोडंसं स्पीड वाढवा मित्रांनो. चला अजून बरेच सामने खेळवायचे. जवळजवळ आपण पाहिलं तर 2:10 झालेले आहेत. त्या अनुषंगाने आपण हा क्रिकेटचा खेळ सातत्याने चालू ठेवायचा आहे. 6 मध्ये 13ची आवश्यकता. गोलंदाजीसाठी गोलंदाज अजय आलाय, ज्याने मॅरेथॉन इनिंग 30 धावांचं योगदान आपल्या संघासाठी महत्वाचं दिलं होतं पहिल्या 17 मध्ये. त्याच्यावर मात्र आता जबाबदारी या 6 मध्ये 13 रोखायच्या आहेत. चला प्लीज वेळ कमी घ्या रबाली टीम. वाईट बॉल. आता मात्र 6 मध्ये करायच्या आहेत त्या 12. सहा मध्ये 12ची आवश्यकता आहे. मोठा फटका आलाय. बडे मॅच का बडा खिलाडी का म्हटलं जातं. या निलेशचा आपण झेल सोडला रबाले टीम आणि आपल्याला त्या झेलची किंमत मोजावी लागते. षटकार आलाय. पहिल्या चेंडूवर प्रति हल्ला आणि आता मात्र 5 मध्ये 6ची आवश्यकता. जसा षटकार आला ना तसा मात्र टाळ्यांचा आवाज, जल्लोष इथे मात्र पाहायला मिळाला डगआउट मधून ऐरोली टीमच्या. साईसागर ऐरोली आपला निर्णय आपण कळवायचा आहे. फिल्डिंग आहे आणि तुर्बे टीम GR तुर्बे आपल्याला फलंदाजी करायची आहे. आपले फलंदाज आपण सज्ज ठेवा. 5 मध्ये 6. झेल सोडल्यानंतर त्या झेलची किंमत मोजावी लागते रबाले टीमला आणि तेच आता डोक्यावर हात मारण्याची वेळ नाही यावी हीच अपेक्षा असेल. अजून 5 मध्ये 6ची आवश्यकता आहे. याच गोलंदाजाने पहिल्या 17 मध्ये 30 धावांची मॅरेथॉन इनिंग केली होती. त्याच्यावर जबाबदारी दिली आहे. त्या जबाबदारी अनुसरून काय कामगिरी बजावेल. मोठा फटका आलाय. विजयाचा गुल्हाल उडवणारा हा निलेश भोईरच्या बॅट मधून येतोय. मॅक्स टू मॅक्झिमम हा षटकार आलाय आणि इथून विजय संपादन केले. गावदेवी ऐरोली टीम अभिनंदन. सुपर 6 मध्ये आपण दाखल झालात. ठीक 4 वाजता आपल्याला यायचं आहे आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट तो गेला, तो लढला, त्याने 3 धावा देखील पळून काढल्या. मजबूत शरीर यष्टीचा निलेश भोईर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आठ चेंडू आणि 18